गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मॉड्यूल नंबर 2 सनातनवादी आर्थिक विचार याला सुरुवात करत आहोत. मॉड्यूल नंबर 1 आर्थिक विचारांचा उगम यामध्ये आपण व्यापारवादी विचारधारा, व्यापारवादाची वैशिष्ट्ये, उदय, त्याचबरोबर निसर्गवादी विचारधारा, निसर्गवादी विचारधाराचा उदय, उदयाची कारणे, निसर्ग व्यवस्था, संपत्तीचे संचालन याविषयी आपण चर्चा केली, त्या संकल्पना समजावून घेतल्या. आज आपण या मॉड्यूल नंबर 2 मधील सनातनवादी आर्थिक विचार याविषयी माहिती घेणार आहोत. सनातनवादी संप्रदाय, सनातनवादी संप्रदायाचा उदय, सनातनवादी विचारवंत त्यांनी मांडलेल्या संकल्पना, आर्थिक संकल्पना यांचा अभ्यास आपण या मॉड्यूलमध्ये करणार आहोत. यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, थॉमस माल्थस या सनातनवादी आर्थिक विचारवंतांचे आर्थिक विचार, त्यांनी मांडलेल्या संकल्पना याविषयी चर्चा करणार आहोत. 2.1 मध्ये ॲडम स्मिथचे आर्थिक विचार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये ॲडम स्मिथने मांडलेली श्रम विभागणीची संकल्पना, त्याचबरोबर मूल्य सिद्धांत आणि कर कसोट्या याविषयी अभ्यास करणार आहोत. 2.2 मध्ये डेव्हिड रिकार्डोचे आर्थिक विचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये डेव्हिड रिकार्डोने मांडलेला मूल्य सिद्धांत व त्याचा विभाजनविषयक दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. 2.3 मध्ये थॉमस माल्थस यांनी मांडलेला लोकसंख्येचा सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. आणि 2.4 मध्ये अतिरिक्त उत्पादनाची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत किंवा तो सिद्धांत अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे या मॉडेलमध्ये आपण एकूण 4 पॉईंट अभ्यासणार आहोत. आणि या 4 पॉईंटमध्ये सनातनवादी संप्रदायामधील जे आर्थिक विचारवंत आहेत, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि थॉमस माल्थस यांच्या विचारांचा, त्यांनी मांडलेल्या विविध संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. सनातनवादी संप्रदायाची सुरुवात कशा प्रकारे झाली आणि तिचा विकास कशा प्रकारे होत गेला याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. यामध्ये सनातनवादी संप्रदाय हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी यानंतर उदयाला आलेला एक संप्रदाय आहे, किंवा सनातनवादी विचारसरणी ही निसर्गवादी विचारसरणीनंतर उदयास आलेली एक संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये सनातनवादी विचारधारेचा उगम 1776 नंतर झालेला दिसून येतो. 1776 मध्ये सनातनवादी संप्रदायामध्ये ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, प्राध्यापक पिगू, जेबीसे इत्यादी विचारवंतांचा समावेश होतो. आणि जे.एस. मिल हा शेवटचा आर्थिक विचारवंत असलेला आपल्याला दिसून येतो. सनातनवादी संप्रदाय हा निसर्गवादी विचारधारेनंतर उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. 18व्या शतकामध्ये युरोप खंडातील विविध देशांमध्ये नवीन उत्पादन पद्धती, नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पना यांचा विकास होऊ लागला. आणि मोठ्या प्रमाणात राजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय इत्यादी क्षेत्रामध्ये युरोपातील विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येऊ लागले. त्याचा परिणाम आर्थिक विचारावरही किंवा आर्थिक संकल्पनावरही झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीचे आर्थिक विचार मागे पडून नवीन जे आर्थिक विचार मांडले जाऊ लागले,
या नवीन आर्थिक प्रणालीलाच किंवा विचारांनाच सनातनवादी विचार किंवा सनातनवादी विचारधारा असं म्हणण्यात येऊ लागले. आणि या नवीन विचारांची मांडणी किंवा संकल्पना ज्या अर्थतज्ज्ञांनी केली त्यांना सनातनवादी अर्थतज्ज्ञ असे म्हटले जाते. यामध्ये ॲडम स्मिथ, रिकार्डो, थॉमस माल्थस, प्राध्यापक जे.बी. पिगू इत्यादी विचारवंतांचा समावेश होतो. सनातनवादी विचारधारा किंवा सनातनवादी हा शब्द एका अर्थाने सर्वोत्कृष्ट या नावाने ओळखला जातो. सनातनवादी म्हणजे नवीन किंवा उत्कृष्ट अशा पद्धतीनं वापरला जातो. म्हणजे सनातनवादी किंवा सनातन म्हणजे मागासलेले नव्हे तर आधुनिक किंवा नवीन, त्या काळातील आधुनिक अशा प्रकारच्या माध्यमातून त्याचा या शब्दाचा वापर केला जात असतो. सनातनवादी विचारधारा कालांतराने तिचा ऱ्हास झाला. त्याच्यामध्ये असणाऱ्या मर्यादा, तिचं महत्त्व कमी होऊ लागलं. परंतु व्यापारवादी आणि निसर्गवादी विचारधारा यानंतर सनातनवादी विचारधारेचं महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे या संप्रदायाचा उदय आणि विकास कशा प्रकारे झाला याविषयी आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं सनातनवादी विचारधारेचा विकास ॲडम स्मिथनं लिहिलेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथानंतर झालेला आपल्याला दिसून येतो. ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, कारण ॲडम स्मिथने खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राला शास्त्र म्हणून ओळख करून मिळवून दिलेली आपल्याला दिसून येते. ॲडम स्मिथने आर्थिक क्षेत्रातील विविध संकल्पना, सिद्धांत, आर्थिक घटकावर प्रचंड प्रमाणात लिखाण करून अर्थशास्त्राला शास्त्र म्हणून किंवा विषय म्हणून मान्यता मिळवून दिलेली आपल्याला दिसून येते. तर आज आपण 2.1 मध्ये पहिल्या पॉईंटमध्ये आपण ॲडम स्मिथने मांडलेल्या आर्थिक संकल्पना याविषयी चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना जी आहे त्यानं मांडलेली ती म्हणजे श्रम विभागणीची संकल्पना. या संकल्पनेमध्ये ॲडम स्मिथने श्रमाचं महत्त्व स्पष्ट केले आपल्याला दिसून येतं आणि श्रमाचं महत्त्व उत्पादन कार्यामध्ये कशा प्रकारे आहे आणि संपत्ती निर्माण करण्यामध्ये श्रम कशा प्रकारे भूमिका बजावत असतं किंवा कशा प्रकारे संपत्तीच्या निर्मितीमध्ये श्रमाचा सहभाग असतो याविषयी ॲडम स्मिथने आपल्या या संकल्पनेमध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. ॲडम स्मिथने श्रमाला आपल्या आर्थिक विचारामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, कारण त्याच्या मते प्रत्येक राष्ट्राचे वार्षिक श्रम म्हणजे एक प्रकारचा निधी असून त्यामधून लोकांच्या जीवनावश्यक गरजा व सोयीसुविधा भागवल्या जात असतात आणि त्यामुळे त्याने श्रमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आपल्याला दिसून येते. संपत्तीचे उगमस्थान कोणते याविषयी निसर्गवादी विचारवंत, व्यापारवादी विचारवंत यांनी आपापली मते मांडलेली आपल्याला दिसून येतात. व्यापारवाद्यांच्या मते विदेशी व्यापार हाच संपत्तीच्या उगमाचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे किंवा महत्त्वपूर्ण घटक आहे. तसेच निसर्गवाद्यांनी शेती हेच संपत्तीचे उगमस्थान आहे. अशा प्रकारे संपत्तीचे उगमस्थान कुठून होत असते किंवा कोणता महत्त्वपूर्ण घटक संपत्ती निर्माण करतो याविषयी निसर्गवाद्यांनी आपले मत मांडलेले आपल्याला दिसून येते. परंतु ॲडम स्मिथने उत्पादक श्रम किंवा श्रम हा घटक संपत्ती निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो अशा प्रकारचे मत मांडलेले आपल्याला दिसून येते. त्याने उत्पादक श्रम हेच संपत्तीचे उगमस्थान आहे अशा प्रकारचे स्पष्ट मत मांडलेले दिसते. त्यामध्ये त्याने श्रमाचे वर्गीकरण 2 प्रकारच्या श्रमामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. एक म्हणजे उत्पादक श्रम आणि 2 म्हणजे अनुत्पादक श्रम. ज्या श्रमातून मूर्त किंवा
जड वस्तूंची निर्मिती करता येते किंवा होते त्याला ॲडम स्मिथने उत्पादक श्रम असे म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ टेबल, खुर्ची, यंत्रे, कपाट, रेडिओ किंवा ज्या वस्तूपासून गरजा भागवू शकतात अशा प्रकारच्या वस्तूंना त्याने अशा वस्तू निर्माण करण्यामध्ये जे जे श्रम वापरले जाते त्याने उत्पादक श्रम असे म्हटलेलं आहे. तसेच त्याने अनुत्पादक श्रमाची सुद्धा व्याख्या केलेली आहे. त्याच्या मते अनुत्पादक श्रम म्हणजे ज्या श्रमातून भौतिक वस्तूंचे उत्पादन होत नाही अशा प्रकारच्या श्रमाला त्याने अनुत्पादक श्रम म्हटलेलं आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, वादक, गायक इत्यादी इत्यादी घटकांना त्याने अनुत्पादक श्रमामध्ये त्यांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु आधुनिक काळामध्ये अनुत्पादक श्रमाला सुद्धा अत्यंत महत्त्व आलेले आपल्याला दिसून येते. या श्रमाला सुद्धा उत्पादक श्रम ठरवलेले आपल्याला दिसते, कारण या श्रमातून सुद्धा संपत्तीची निर्मिती होत असते. म्हणून आधुनिक काळामध्ये जे ॲडम स्मिथने अनुत्पादक श्रम मांडले होते त्याला उत्पादक श्रम म्हणून मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. अशा रीतीने राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्याने श्रमाचे वर्गीकरण करून श्रमविभागणीची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये श्रमविभागणीचे तत्व यापूर्वीही ॲडम स्मिथच्या पूर्वीही ग्रीक काळापासून त्याबद्दल चर्चा करण्यात आली होती किंवा ग्रीक काळापासून त्याविषयी लिहिले गेलेले आपल्याला दिसून येते. परंतु ॲडम स्मिथने श्रमविभागणीची संकल्पनेला शास्त्रीय पद्धतीने किंवा सविस्तर पद्धतीने त्याची मांडणी करून एका प्रकारे श्रमविभागणीच्या संकल्पनेचा विकास केलेला आपल्याला दिसून येतो. ॲडम स्मिथच्या मते श्रमविभागणीची संकल्पना ही निसर्गवादातच दडलेली दिसून येते. त्याने श्रमविभागणीचा संबंध मानवाच्या विनिमय करण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीशी जोडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये त्याचे वैशिष्ट्य असलेले आपल्याला दिसते. ॲडम स्मिथच्या मते विनिमयामुळे किंवा देवाणघेवाणीचे व्यवहार मनुष्याच्या स्वहित साधण्याच्या बुद्धीतून निर्माण झालेले असतात आणि त्यातूनच श्रमविभागणीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. श्रमविभागणीमुळे मनुष्याला किंवा मानवाला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. परंतु श्रमविभागणीचे फायदे मिळावेत यासाठी एखाद्या विशिष्ट उद्देशाने तिचा अवलंब केला गेला नाही असे त्याला वाटते. तर श्रमविभागणीचा उदय किंवा उगम किंवा ही संकल्पना मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्तीतून विकसित झालेली आहे किंवा तिची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. ॲडम स्मिथच्या मते मानवामध्ये विनिमय करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते आणि त्यामधून स्वहित साधणे हा त्याचा हेतू असतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही. त्यामुळे ती ज्या वस्तूंचे उत्पादन करते त्याच्या मोबदल्यात इतरांकडून ज्या वस्तू आपल्याजवळ नाहीत त्या वस्तू इतरांकडून मिळवत असते. यामध्ये दुसऱ्याला मदत करण्याचा हेतू नसतो, तर स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःची गरज भागवणे किंवा स्वहित साधणे हा असतो. अशा प्रकारे या स्वार्थी धोरणामुळेच खऱ्या अर्थाने श्रमविभागणीची सुरुवात झाली अशा प्रकारचं मत किंवा अशा प्रकारचा विचार ॲडम स्मिथने मांडलेला दिसून येतो. या श्रमविभागणीच्या संकल्पनेचा विकास करण्यामध्ये अदृश्य शक्तीचा हात असलेला दिसून येतो अशा प्रकारेचे मत ॲडम स्मिथने मांडलेले आहे. थोडक्यात स्वहित, स्वार्थ, अदृश्य शक्ती, समाजहित यामधून श्रमविभागणीची निर्मिती होत असते अशा प्रकारचे मत ॲडम स्मिथने मांडलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये श्रमविभागणीचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भारतामध्ये खेड्यामध्ये 12 बलुतेदार ही पद्धती अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते.
या 12 बलुतेदार पद्धतीमध्ये अ, जे काम आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ती या 12 बलुतेदारामध्ये वाटून दिलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये सुतार, लोहार, त्याबरोबर कुंभार असेल, अशा प्रकारे कामाचं वाटप केल्यामुळे एका प्रकारे श्रम विभागणीला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते आणि ही संकल्पना भारतामध्ये सुद्धा एक प्रकारे विकसित झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे ॲडम स्मिथने ही श्रम विभागणीची संकल्पना कशा प्रकारे विकसित झाली किंवा ती कशा प्रकारे पुढे आली याबद्दल चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. ॲडम स्मिथने श्रम विभागणीवर जो भर दिला त्यामुळे औद्योगिक क्रांतीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले किंवा उत्तेजन मिळाले. म्हणून कार्ल मार्क्सने असे म्हटले आहे की ॲडम स्मिथ हा औद्योगिक युगातील सर्वप्रथम अर्थशास्त्रज्ञ आहे. अशा प्रकारचं मत कार्ल मार्क्सने सुद्धा मांडलेलं आपल्याला दिसून येते. श्रम विभागणीचे संकल्पना पाहिल्यानंतर श्रम विभागणीचे फायदे कोणते आहेत याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. श्रम विभागणीमुळे खऱ्या अर्थानं अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात आणि आधुनिक काळामध्ये या श्रम विभागणीचा प्रचंड प्रमाणात औद्योगिक संस्थांमध्ये वापर केलेला आपल्याला दिसून येतात. या श्रम विभागणीच्या संकल्पनेमध्ये कामाचे विभिन्न घटकामध्ये वाटप केले जात असते आणि त्याच्या माध्यमातून कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य घडवून आणले जात असते आणि त्यामुळे आधुनिक काळामध्ये या श्रम विभागणीच्या संकल्पनेचा प्रचंड प्रमाणात वापर केला जात असल्याचे आपल्याला दिसून येते. श्रम विभागणीचे ॲडम स्मिथने पुढील फायदे सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी एक जो आहे तो म्हणजे श्रमाची व वेळेची बचत. श्रम विभागणीमुळे एका प्रकारच्या कामातून दुसऱ्या प्रकारच्या कामासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ वाचवता येत असतो. नवीन काम ताबडतोब सुरू करता येते. कामगारांना आपली साधने सतत बदलावी लागत नाहीत. त्यामुळे कामाचा वेग कायम राहू शकतो. काम संपवून दुसरे करताना वेळेचा अपव्यय होत असतो आणि त्यामुळे जास्त वेळ कामाला लागत असतो. तो श्रम विभागणीमुळे वेळ वाचत असतो. एकच काम करीत राहिल्यामुळे कामात खंड पडत नाही आणि काम अधिक गतीने व चांगल्या पद्धतीने होत असते. अशा प्रकारे श्रम विभागणीच्या या संकल्पनेचा वापर केल्यामुळे किंवा श्रम विभागणीमुळे श्रमाची बचत होत असते. त्याचबरोबर वेळेची बचत होत असते आणि त्याचा उत्पादन संस्थेला प्रचंड प्रमाणात फायदा होत असतो. त्यानंतर ॲडम स्मिथने दुसरा फायदा जो सांगितलेला आहे तो म्हणजे कार्यक्षमता व उत्पादन कौशल्यात वाढ होत असते. श्रम विभागणी झाल्यामुळे किंवा केल्यामुळे श्रमिकांची संख्या कायम राहूनही त्यांच्या एकूण उत्पादन कार्यात वाढ होत असते. कारण श्रम विभागणीमुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत व उत्पादन कौशल्यात वाढ होते. एकच काम सतत केल्यामुळे कामगारांची कौशल्यता वाढत असते, कार्य करण्याची क्षमता वाढत असते आणि परिणामी सातत्यानं एकाच कामामुळे सवय निर्माण होऊन कामाचा वेग इतका वाढतो की न पाहताही झपाट्याने एखादे काम सातत्यपूर्ण होत असते आणि त्यातून उत्तम दर्जाचे उत्पादन होते. परिणामी त्या उत्पादनाला चांगली किंमत मिळत असते. कामगारांचे वेतन वाढते, त्यांचे राहणीमान वाढते. अशा प्रकारे श्रम विभागणीमुळे कार्यक्षमता व उत्पादन कौशल्यात वाढ होत असते आणि त्याचा लाभ उत्पादन संस्थेला तसेच कामगार वर्गालाही मिळत असतो. त्यानंतर ॲडम स्मिथने पुढचा जो फायदा सांगितलेला आहे तो म्हणजे जलद व मोठ्या प्रमाणावर उत्पादन. श्रम विभागणीमुळे उत्पादन संस्थेला प्रचंड प्रमाणात उत्पादन कार्य करता येणे शक्य होत असते. कारण श्रम विभागणीमुळे कामगारांच्या कौशल्यात कार्यक्षमतेमध्ये वाढ होते
आणि त्याचा परिणाम उत्पादनात वाढ होण्यावर होत असतो. आधुनिक काळामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रचंड जाळे जगभरामध्ये पसरलेले आपल्याला दिसून येते आणि प्रचंड प्रमाणात त्यांना उत्पादन करावे लागत असते. अनेक देशातील बाजारपेठामध्ये ती उत्पादन विकली जात असते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादनाची आवश्यकता असते. या श्रमविभागणीच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे उत्पादन संस्थांना सहज शक्य झालेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पुढचा जो फायदा ॲडम स्मिथनं सांगितलेला आहे तो म्हणजे कामामध्ये सुधारणा होऊन संशोधन वृत्तीस प्रोत्साहन मिळते किंवा संशोधनाला चालना मिळत असते. श्रम विभागणीमुळे कामगारास सतत एकच काम करावे लागते. त्यामुळे एकाच कामात कामगाराचे लक्ष केंद्रित झाल्यामुळे त्याच्या कामामध्ये सुधारणा होत असते. त्याचबरोबर त्याला त्या काम करण्याच्या नवीन पद्धती, नवीन संकल्पना किंवा कल्पना तो विकसित करत असतो. परिणामी संशोधनाला चालना मिळत असते. नवीन संकल्पनांचा उदय होत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या नवीन पद्धती शोधून काढल्या जात असतात. अशा प्रकारे श्रम विभागणीमुळे कामात सुधारणा होऊन संशोधन वृत्तीला चालना किंवा प्रोत्साहन मिळत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो फायदा ॲडम स्मिथने सांगितलेला आहे श्रम विभागणीचा तो म्हणजे सामाजिक कल्याणामध्ये वाढ. श्रम विभागणीचा अवलंब केल्यामुळे कामगार उत्पादन करू लागला म्हणजे त्याच्या उत्पादनात वाढ होते, कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. त्यामुळे समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत सर्व घटकांच्यापर्यंत अधिकाधिक उत्पादन वस्तू पोचत असतात. समाजाच्या विविध गरजा ज्या आहेत त्यांची पूर्तता केली जात असते. परिणामी समाजाच्या एकूण कल्याणामध्ये भर पडत असते. अशा प्रकारे ॲडम स्मिथने श्रम विभागणीचे फायदे स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ॲडम स्मिथने श्रम विभागणीचे काही तोटेही आहेत याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे सातत्यानं एकच काम करावे लागल्याने कामगारांना ते काम कंटाळवाणे वाटत असते. दुसरा जो तोटा आहे तो म्हणजे कामगारांची गतिशीलता जी आहे, सातत्याने एक काम करत असल्याने ती गतिशीलता कमी होते. एकच काम करत असल्यामुळे त्याला दुसरे काम करता येत नाही आणि जर का उद्योगसंस्था बंद पडली तर दुसऱ्या उद्योगसंस्थेमध्ये काम मिळणे त्याला अवघड जाते. अशा प्रकारे या श्रम विभागणीचे काही तोटे असले आपल्याला दिसून येतात. अशा काही तोटे असले तरी या श्रम विभागणीचा वापर किंवा या संकल्पनेचा वापर आधुनिक काळामध्ये प्रचंड प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये या ॲडम स्मिथची जी श्रम विभागणीची संकल्पना आहे याविषयी चर्चा केली. पुढील लेक्चरमध्ये आपण ॲडम स्मिथने मांडलेला मूल्य सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत.